कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। तालुक्यातील पोमनाळा येथील रहिवासी केंद्रीय राखीव पोलीस दलातील सहाय्य पोलीस निरीक्षक माधवराव सोळंके 34 वर्ष देशसेवा करून आपल्या गावी पोमनाळा येथे परतले असता ढोल ताशा वाजत गाजत त्यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी माधवराव सोळंके यांच्या गावकऱ्यांच्या वतीने व परिवाराच्या वतीने पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले आहे व तसेच पोमनाळा येथे ढोल ताशात वाजत गाजत रॅली काढून ही रॅली पोमनाळा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नियोजित पुतळ्याच्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। बस स्टँड, मारुती मंदिर ते चावडी सेवानिवृत्त आयोजित कार्यक्रम ठिकाणी रॅली समाप्त करण्यात आली व पोमनाळा ग्रामपंचायतच्या वतीने भव्य पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले। यानंतर माधवराव सोळंके यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। माधवराव सोळंके हे पंजाब, जम्मू काश्मीर, झारखंड, तेलंगणा, हरियाणा, उडीसा, अरुणाचल प्रदेश येथे सेवा बजावली। मणिपूर येथून 34 वर्षे सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत। या कार्यक्रमाप्रसंगी माधवराव सोळंके यांच्या परिवारासह मित्रपरिवार, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नागरिकांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी उपस्थित असलेले GN गायकवाड, शंकर बारसे, माधवराव पाटील पोमनाळकर, पप्पू पाटील कोंडेकर, बाळासाहेब पाटील रावणगावकर, केशव पाटील पोमनाळकर, साई राठोड, दत्तू पाटील सोळंकी, संदीप पाटील गौड, आनंद पाटील चिंचाळकर, सुदाम पाटील ढवळे, बालाजी पाटील पंगारगावकर, पोमनाळा येथील पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक व महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक पुंडलिकराव पोमनाळकर यांनी केले तर आभार प्रभू सोळंके यांनी मानले। कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी माधव गायकवाड, नांदेड।